हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत मराठी किचन टिप्स. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. काजू व इतर ड्रायफ्रूट कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा आणि लिंबाचा रस एकत्र करून मीठ टाकून घ्या, बरे वाटेल. कपड्यातील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल टाका आणि नंतर कपडे धुवून घ्या. डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्यावर चिटकू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडून तव्यावर फिरवावा. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून कॅस्टर ऑइलचे थेंब टाका. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मुठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. पुरणाची गुळाची पोळी करताना कणकेत किंचित सोडा टाका, पोळ्या हलक्या होतात. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमच्याभर तूळ डाळ टाकली की पुरण चांगले शिजते आणि आमटीला कटही चांगला येतो. आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घाला, म्हणजे आंबटपणा निघून जातो. गुलाबजामुन चांगले होण्यासाठी त्यात मळताना अर्धा वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजामुन हलके होतात, मऊ होतात. मेंदूवडा करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी खिसून घालावा. धिरडी छान होतात आणि कुरकुरीत होतात. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून 2 शिट्ट्या करावेत. भात एकदम मोकळा होतो. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेत साठवले पाहिजे. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये, ते लवकर खराब होतात. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरच्यांचा ठेचा घालावा, त्यामुळे खिचडीला एकसारखेपणा, तिखटपणा येतो. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या प्लास्टिकवर थापून मग ते तव्यावर टाकावे. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता खिसता येते. आले, लसूण, मिरची याची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी ते मिठाबरोबर 1 चमचा तेल घालून मस्त एकत्र करावे. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट खिसून टाकले, पावभाजीला छान रंग येतो. आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ थोडेसे तेल लावावे, वरून पीठ पसरावे, त्यामुळे वड्या कुरकुरीत होतात. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो, मोकळा होतो. साडेल बनवण्यासाठी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या कापता येतात. भांड्याला कांद्याचा वास लागला तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. कोणताही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यास छान चव लागते. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीतून किसावीत, छान रस निघतो. ताक आंबट होऊ नये म्हणून भरपूर पाणी घालायचं आणि वाढायच्या वेळेस पाणी काढून टाकायचं. ताक आंबट होत नाही. भाज्या शिजताना 1 चमचा खाण्याचा सोडा घातला तर त्या तशाच हिरव्या रंगाच्या राहतात. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्यांना, पात्यांना तहार येते. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, त्यावेळेस मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाका. शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा. बटाटे जास्त प्रमाण उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच किंवा पराठा टिक्कीसाठी वापरता येतात. मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका. दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील बाजूस ठेवावे. मासे अथवा चिकन फ्रीजच्या तळाशी साठवून ठेवावे, त्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येत नाही. कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचन पुसताना त्यात थोडे मोठे मीठ टाका किंवा जाडे. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.